आयुष्याच्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक पावलागणी आपले गुडघे आपल्याला साथ देतात. पण जेव्हा हेच गुडघे दुखायला लागतात, तेव्हा प्रत्येक पाऊल जड वाटू लागतं. गुडघ्याची गादी झिजणे, ज्याला वैद्यकीय परिभाषेत ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, ही अशी एक समस्या आहे जी आपल्या दैनंदिन जीवनातील उत्साहात कमी करते. गुडघ्यातून येणारा कटकट आवाज, तीव्र वेदना आणि चालताना होणारा त्रास, हे सर्व अनुभव तुम्ही घेत असाल. मग यावर उपाय काय? हा व्हिडिओ संपूर्ण पहा. शेवटी मी तुम्हाला गुडघ्याचे प्रत्यारोपण म्हणजे नी रिप्लेसमेंट बद्दल माहिती देणार आहे. या व्हिडिओत गुडघ्यातील गादी झिजणे म्हणजे नेमकं काय, याची सामान्य कारणे काय, वैद्यकीय कारणे, प्रारंभिक सामान्य घरगुती उपचार, व्यायाम, योगासने, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर उपलब्ध असलेले उपचार, वैद्यकीय औषधी उपचार, तसेच वैद्यकीय शस्त्रक्रियेचे प्रकार जसे की गुडघा प्रत्यारोपण म्हणजे नी रिप्लेसमेंट. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहत राहा. सामान्य भाषेत गुडघ्यातील गादी म्हणतो, ज्याला वैद्यकीय भाषेत मिनिस्कस आणि खुर्चा आर्टिक्युलर कार्टिलेज असे म्हणतात. या दोन्ही गोष्टी गुडघ्याच्या सांध्यातील अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. मिनिस्कस हे गुडघ्याच्या आत असलेले सी आकाराचे किंवा अर्धचंद्राकृती फायब्रोकार्टिलेज चे दोन तुकडे असतात. हे मिनिस्कस गुडघ्याच्या हाडांमध्ये मांडीचे हाड आणि पायाचे मोठे हाड यात शॉक ॲब्सॉर्बर सारखे काम करते. चालताना, धावताना किंवा उड्या मारताना शरीराच्या वजनाचा दाब सांध्यावर समान रीतीने वाटून देणे. जेव्हा एखाद्या अपघातामुळे, खेळताना किंवा अचानक गुडघा मुरगळल्यामुळे हे मिनिस्कस फाटतात, तेव्हा त्याला मिनिस्कस फाटणे किंवा मिनिस्कस टियर असे म्हणतात. यामुळे गुडघ्यात तीव्र वेदना, सूज आणि गुडघा लॉक झाल्यासारखे वाटते. खुर्चा म्हणजे आर्टिक्युलर कार्टिलेज. खुर्चा ही एक मऊ, गुळगुळीत आणि पांढऱ्या रंगाची उती आहे, जी हाडांच्या टोकांवर असते. गुडघ्याच्या हाडांना एकमेकांवर घासण्यापासून संरक्षण देणे, गुडघ्याच्या सांध्यांना सहजपणे आणि घर्षणाशिवाय हालचाल करण्यास मदत करणे. जसे जसे वय वाढत जाते, जास्त वजन किंवा गुडघ्यावर सतत ताण आल्याने ही खुर्चा हळूहळू झिजायला लागते. ही झीज म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस या गुडघ्याच्या आजाराचे मूळ कारण आहे. जेव्हा ही खुर्चा पूर्णपणे झिजते, तेव्हा हाडे थेट एकमेकांना घासली जातात. त्यामुळे तीव्र वेदना, सूज, कडकपणा आणि चालताना कर्कश आवाज येतो. जेव्हा लोक गुडघ्यातील गादी झिजली असे म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ साधारणपणे मिनिस्कस फाटणे किंवा खुर्चेची झीज, ऑस्टिओआर्थरायटिस यापैकी एक असतो. दोन्ही अवस्थांमध्ये गुडघ्याचे कार्य बाधित होते आणि वेदना होतात. त्यांच्या उपचाराची पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे अचूक निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपण ज्याला सामान्य भाषेत गुडघ्याची गादी म्हणतो, ती दोन प्रमुख भागांनी बनलेली असते. पहिलं मिनिस्कस, दुसरं खुर्चा म्हणजे आर्टिक्युलर कार्टिलेज. या दोन्हीची झीज होण्याची विविध वैद्यकीय कारणे पाहूयात. मिनिस्कस फाटणे. मिनिस्कस हे गुडघ्यातील सी आकाराचे शॉक ॲब्सॉर्बर आहे. ते अचानक झालेल्या अपघातामुळे फाटतात. प्रमुख वैद्यकीय कारणे पाहूयात. तीव्र दुखापत म्हणजे ॲक्यूट इंजुरी, खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल किंवा बास्केटबॉल यासारखे खेळ खेळताना गुडघा अचानक मुरगाळल्यास किंवा धावताना चुकीच्या पद्धतीने पाऊल पडल्यास मिनिस्कस फाटू शकतो. वयानुसार होणारी झीज, डिजनरेटिव्ह टियर्स. जसे जसे वय वाढते तसे तसे मिनिस्कसची लवचिकता कमी होते आणि ती कमकुवत होतात. यामुळे साध्या हालचालींमुळेही ते फाटू शकतात, जसे की खाली बसणे किंवा उठणे. सांध्यांच्या इतर समस्या. गुडघ्यांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस सारखे इतर रोग असल्यास मिनिस्कसवर जास्त ताण येतो आणि ते लवकर फाटतात. आता पाहू खुर्च्याबद्दल. कार्टिलेजची झीज होणे. खुर्चा ही हाडांच्या टोकावरील मऊ आणि गुळगुळीत उती आहे, जी हाडांना एकमेकांवर घासण्यापासून थांबवते. खुर्चीची झीज होणे याला वैद्यकीय परिभाषेत ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हणतात.
त्याची काही वैद्यकीय प्रमुख कारणे पाहूया. वाढते वय. खुर्चीची झीज होण्याचे हे सर्वसामान्य कारण आहे. वयानुसार खुर्ची ही हळूहळू सुकते आणि आपली लवचिकता गमावते. आनुवंशिक कारणे. जर तुमच्या कुटुंबात ऑस्टिओआर्थरायटिसचा इतिहास असेल तर तुम्हालाही तो होण्याची शक्यता जास्त असते. जुनी दुखापत. गुडघ्यातील पूर्वी झालेली कोणतीही मोठी दुखापत जसे की अस्थिबंध म्हणजे लिगामेंट तुटणे किंवा हाड मोडणे भविष्यात खुर्च्या झीज होण्यास कारणीभूत ठरू शकते. स्थूलपणा, ओबेसिटी. शरीराचे जास्त वजन गुडघ्याच्या सांध्यांवर अतिरिक्त दाब टाकते, ज्यामुळे खुर्च्या सतत ताण येतो आणि ती लवकर झिजते. काही इतर रोग पाहूयात. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक ऑटोइम्यून रोग आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सांध्यांवर हल्ला करते, ज्यामुळे खुर्च्या खराब होते. गाऊट. सांध्यांमध्ये युरिक ऍसिडचे स्फटिक म्हणजे क्रिस्टल जमा झाल्याने खुर्चीचे नुकसान होते. स्नायूंची कमजोरी. गुडघ्यांना आधार देणारे स्नायू कमकुवत असल्यास गुडघ्यावर जास्त ताण येतो, ज्यामुळे खुर्चीची झीज होते. या समस्यांमुळे गुडघ्यांमध्ये वेदना, सूज, कडकपणा आणि हालचाल करताना आवाज येऊ शकतो. गुडघ्याची गादी झिजण्यावर म्हणजे मिनिस्कस फाटणे किंवा खुर्चीची झीज यावरील उपचार हे झिजेच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. प्रारंभिक अवस्थेत शस्त्रक्रिया टाळण्यासाठी काही सामान्य उपाय केले जातात. सामान्य उपाय पाहूया. घरगुती उपाय. हे उपाय वेदना कमी करण्यास आणि गुडघ्याचे कार्य सुधारण्यास मदत करतात. पहिला आहे विश्रांती, रेस्ट. गुडघ्यावर जास्त ताण देणाऱ्या हालचाली टाळा, यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. बर्फाचा शेक, आईस पॅक. गुडघ्यावर 20 ते 30 मिनिटांसाठी बर्फ लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात. दिवसातून 2-3 वेळा हा उपाय करू शकतो. दाबपट्टी, कंप्रेशन. लवचिक दाबपट्टी, कंप्रेशन बँडेज वापरल्यास गुडघ्याला आधार मिळतो आणि सूज कमी होते. गुडघ्याला उन्नत ठेवणे म्हणजे इलिव्हेशन. बसताना किंवा झोपताना गुडघा उशीवर ठेवून थोडासा वर ठेवल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि सूज कमी होते. वजन नियंत्रण करणे. शरीराचे जास्त वजन हे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण टाकते. वजन कमी केल्याने गुडघ्यावरचा दाब कमी होतो आणि वेदना कमी होतात. जीवनशैलीतील बदल. जास्त वेळ गुडघे दुमडून बसणे, जड वस्तू उचलणे टाळा. चालताना किंवा व्यायाम करताना चांगले आणि आरामदायी शूज वापरा. आता पाहू काही व्यायाम बद्दल. गुडघ्याला आधार देणाऱ्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम करणे हे खूप महत्त्वाचे आहे. फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानुसार मांडींचे स्नायू म्हणजे क्वाड्रिसेप मसल आणि मागील मांडीचे स्नायू म्हणजे हॅमस्ट्रिंग मजबूत करणारे व्यायाम करा. यामुळे गुडघ्यावरील ताण कमी होतो. चला तर पाहूया काही सोपे आणि प्रभावी व्यायाम आणि योगासने. पहिला आहे क्वाड्रिसेप्स कॉन्ट्रॅप्शन, सीट लेग लिफ्ट. हा व्यायाम मांडीच्या पुढील भागाचे स्नायू मजबूत करतो आणि गुडघ्यावर कमी ताण येतो. सरळ बसा किंवा पाठीवर झोपा. एक पाय गुडघ्यात सरळ ठेवा. मांडीचे स्नायू म्हणजे गुडघ्यांचे वरचे आवळून धरा आणि गुडघ्याच्या खालील भाग खाली दाबल्यासारखे वाटेल. स्नायू आवळलेले ठेवून पाय जमिनीपासून बेडपासून हळूहळू वर उचला, सुमारे 6 इंच. 5 ते 6 सेकंद तसेच धरून ठेवा आणि हळूहळू पाय खाली आणा. स्नायू शिथिल करा. प्रत्येक पायाने 10 ते 15 वेळा पुनरावृत्ती करा. दुसरा आहे हॅमस्ट्रिंग कर्ल. हा व्यायाम मांडीच्या मागील भागाचे स्नायू म्हणजे हॅमस्ट्रिंग मजबूत करतो. पोटावर झोपा आणि पाय सरळ ठेवा. तुमचा एक गुडघा हळूहळू 90 अंशापर्यंत वाकवा, म्हणजे टाच नितंबाकडे म्हणजे हिपकडे येईल. या स्थितीत काही सेकंद थांबा. हळूहळू पाय खाली आणा आणि प्रत्येक पायाने 10 ते 15 वेळा पुनरावृत्ती करा. तिसरा आहे ब्रिज पोज. यामुळे ग्लुटियस म्हणजे नितंबाचे स्नायू आणि हॅमस्ट्रिंग मजबूत होतो. पाठीवर झोपा, गुडघे वाकवा आणि तळवे जमिनीवर ठेवा. तळवे खाली असावे. श्वास आत घ्या आणि हळूहळू कमरेचा भाग म्हणजे हिप वर उचला. शरीर खांद्यापासून गुडघ्यापर्यंत एका सरळ रेषेत असावे. या स्थितीत 5 ते 10 सेकंद थांबा. श्वास बाहेर सोडा आणि हळूहळू कंबर खाली जमिनीवर आणा. चौथा आहे स्टँडिंग हिप अबडक्शन.
हा व्यायाम नितंब म्हणजे हिप आणि बाजूचे स्नायू म्हणजे ग्लुटियस मजबूत करतो, ज्यामुळे चालताना गुडघ्यांना आधार मिळतो. सरळ उभे राहा आणि खुर्चीवर किंवा भिंत पकडून आधार घ्या. पाय सरळ ठेवून एक पाय हळूहळू बाजूला म्हणजे बाहेरच्या दिशेने उचला. कंबर किंवा धड झुकवू नका. 5 सेकंद धरून ठेवा आणि हळूहळू पाय खाली आणा. प्रत्येक पायाने 10 ते 15 वेळा पुनरावृत्ती करा. 5वा आहे मिनी स्क्वॉट्स. हा व्यायाम मांडीचे स्नायू आणि नितंब मजबूत करतो, पण गुडघ्यावर कमी ताण येतो. सरळ उभे राहा. पाय खांद्याच्या रुंदीच्या अंतरावर ठेवा. खुर्चीवर बसत असल्याप्रमाणे हळूहळू कंबर खाली घेऊन जा. फक्त थोडेसे खाली बसा. 15 ते 30 अंशापर्यंत. गुडघे 90 अंशापर्यंत वाकवू नका. आपले वजन टाचांवर आहे याची खात्री करा. 5 सेकंद धरून ठेवा आणि हळूहळू वर या. 10 ते 12 वेळा पुनरावृत्ती करा. 6वा आहे काफ रेज. हा व्यायाम पोटऱ्यांचे स्नायू मजबूत करतो, जे चालताना आणि उभे असताना पायांना आधार देतात. सरळ उभे राहा. भिंत किंवा खुर्चीचा आधार घ्या. हळूहळू दोन्ही टाचा वर उचला आणि पायाच्या बोटावर उभे राहण्याचा 1 ते 2 सेकंद धरून ठेवा. हळूहळू टाचा जमिनीवर ठेवा. 10 ते 15 वेळा पुनरावृत्ती करा. 7वा आहे पोहणे आणि चालणे. गुडघ्यावर कोणताही भार न टाकता संपूर्ण शरीराचा आणि गुडघ्याच्या स्नायूंचा उत्तम व्यायाम होतो. हलके चालणे म्हणजे वॉकिंग, रोज हळूहळू चालणे हे सांध्यांमध्ये रक्तप्रवाह सुधारते आणि गादीचे पोषण होते. गुडघ्याच्या गादीसाठी उपयुक्त योगासने. गुडघ्यावर जास्त ताण न देणारे आणि स्नायूंना आधार देणारे योगासने पाहूयात. पहिलं आहे सुप्तपाद अंगुष्ठासन. हा आसन हॅमस्ट्रिंग आणि पोटऱ्यांच्या स्नायूंना हळूवार ताण देतो. पाठीवर झोपा. एक पाय सरळ वर उचला. पाय सरळ ठेवून हाताने किंवा योगा बेल्टने पायावर अंगठा किंवा टाच धरण्याचा प्रयत्न करा. 5 ते 10 श्वास रोखून धरा. पाय हळूहळू खाली आणा आणि दुसऱ्या पायाने पुनरावृत्ती करा. दुसरं आहे पर्वतासन. सरळ उभे राहा. पाय थोडेसे बाजूला ठेवा. हात बाजूला ठेवा. श्वास आत घ्या आणि हात सरळ वर डोक्याच्या दिशेने उचला. सामान्य श्वासोच्छवास घेत उभे राहा आणि गुडघे आणि पायाच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करा. टाच उचलू नका. 30 सेकंद धरून ठेवा. तिसरं आहे वीरभद्रासन. मांडी आणि ग्लुटियस मजबूत करण्यासाठी पाय लांब ठेवून उभे राहा. उजवा पाय 90 अंश बाहेरच्या बाजूला आणि डावा पाय थोडा आतल्या बाजूला ठेवा. हात खांद्याच्या सरळ रेषेत पसरवा. उजवा गुडघा हळूहळू 90 अंशामध्ये वाकवा. गुडघा थेट पोटऱ्यावर असावा, पुढे जाऊ नये. डावा पाय सरळ आणि मजबूत ठेवा. 30 सेकंद थांबा आणि दुसऱ्या बाजूने करा. चौथा आहे श्वासासन. यामध्ये गुडघ्यावर कोणताही ताण येत नाही. पाठीवर शांतपणे झोपा. हात शरीरापासून थोडे दूर आणि तळवे वरच्या बाजूला ठेवा. डोळे बंद करून संपूर्ण शरीर शिथिल करा. 5 ते 10 मिनिटे शांत राहा. 5वा आहे बलासन, चाइल्ड पोज. ही एक विश्रांतीची आसन आहे, जे गुडघ्यांना हळुवारपणे ताण देते. योगा मॅटवर गुडघ्यांवर बसा. दोन्ही गुडघे थोडेसे बाजूला ठेवा. श्वास बाहेर सोडा आणि कंबर वाकवून आपले धड मांडीवर ठेवा. कपाळ हे जमिनीला टेकवा आणि हात पुढे सरळ पसरवा. 1 मिनिट किंवा आरामदायक वाटेपर्यंत या स्थितीत राहा. 6वा आहे अर्ध मत्स्येंद्रासन. या आसनावर पाठीला लवचिकता येते आणि पोटाच्या स्नायूंना मदत करते. गुडघ्यावर ताण कमी ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे करा. जमिनीवर पाय सरळ ठेवून बसा. डावा पाय गुडघ्यात वाकवून घ्या आणि तळवा उजव्या नितंबाजवळ ठेवा. उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला ठेवा. उजवा हात मागे जमिनीवर ठेवा आणि डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून शरीराला उजवीकडे वळवा म्हणजे ट्विस्ट करा. 30 सेकंद थांबा आणि दुसऱ्या बाजूने करा. 7वा आहे रिक्लेनिंग बाउंड अँगल पोज. हा आसन नितंबाच्या भागाला म्हणजे ब्रेनला हळूवार ताण देतो, ज्यामुळे गुडघ्यावरचा ताण कमी होतो. पाठीवर झोपा. दोन्ही गुडघे वाकवा आणि दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जोडून घ्या.
गुडघे बाजूला जमिनीच्या दिशेने वाकलेले असावेत. हात शरीराच्या बाजूला ठेवा किंवा पोटावर ठेवा. 2 ते 5 मिनिटे विश्रांती घ्या. नेहमी लक्षात ठेवा, व्यायाम करताना गुडघ्याला आधार देण्यासाठी योगा मॅट किंवा टॉवेलचा वापर करा. वेदना झाल्यास लगेच थांबा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.